रत्नागिरीतून बातमी समोर येतेय। गॅस तुटवड्यानंतर रत्नागिरीतल्या हॉटेल व्यावसायिकांनी नामी शक्कल लढवली आहे। रत्नागिरीत चक्क हॉटेलच्या गच्चीवर चूल थाटली आहे। व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे चुलीवरून खाद्यपदार्थ बनवले जात आहेत। मेनू कमी करून व्हेज आणि नॉनव्हेज चुलीवर पदार्थ तयार केले जात आहेत। हॉटेलच्या गच्चीवर 3 चुलींचा सेटअप उभारण्यात आलाय। एलपीजी व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा ही संधी मानून हॉटेलने चुलीवरचा फक्कड मेनू तयार केलाय। कालीन परिस्थितीमध्ये संधीचं सोनं कसं करायचं ते आपण सध्या रत्नागिरीमध्ये पाहतोय। आपण रत्नागिरीतील हर्षा हॉटेल इथे आहोत आणि आपण जर पाहिलं तर सध्या व्यावसायिक सिलेंडरवर काही प्रमाणात निर्बंध आल्यामुळे कुठेतरी हॉटेल व्यावसायिक हे निराश होत असतानाच आता आपण सध्या रत्नागिरीच्या हर्षा डायनिंग हॉटेल येथे आहोत आणि आपण पाहिलं तर चुलीवर या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही पद्धतीचं या ठिकाणी पर्यटकांना या ठिकाणी देण्यासाठी हे हॉटेल व्यावसायिक सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। लाकूड या ठिकाणी चुलीमध्ये वापर करून चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आहार हा पर्यटकांना कसा देता येईल आणि जिथे कुठेतरी आता व्यावसायिक सिलेंडरवर निर्बंध येत आहेत आणि हताश न होता पर्यटकांना कोकणातील नवनवीन पदार्थ खाण्यासाठी देण्यासाठी हे व्यावसायिक या ठिकाणी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत इथले मालक आपल्यासोबत आहेत। कौस्तुभदादा, काय सांगाल? निर्बंध आहेत व्यावसायिक सिलेंडरवर पण तरी देखील टेरेसवर असा पहिला वेळेलाच मला वाटतं रत्नागिरीत असा हे उपक्रम असेल आणि तुम्ही चुलीवरचं जेवण देत आहे, काय सांगाल? आज जेव्हा 4 दिवसापासून आम्ही जेव्हा गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाला आणि आम्हाला सिलेंडर मिळेनासा झाला तेव्हा आमच्या लक्षात आलं की आता पुढचे 3 दिवस आम्ही फक्त हॉटेल चालवू शकतो आणि 3 दिवसानंतर आपल्याला चक्क हॉटेल बंद आहे होण्याची पाटी लावावी लागेल। म्हणून आम्ही एक आमच्या सहकाऱ्यांसोबत एक मीटिंग केली आणि त्या मीटिंगमध्ये एक सर्वानुमते असं ठरलं की काही झालं तरी आपल्या हॉटेलच्या बाहेर पाटी नाही, हॉटेल बंद आहे याची पाटी न लावता आपलं हॉटेल चालू आहे आणि आपल्यातलं काहीतरी वेगळेपण दाखवण्यासाठी म्हणून आम्ही चुलीवर जेवण करण्याची जी कन्सेप्ट आहे ती आम्ही पुढे आणली। कारण आव्हानं नेहमी आम्ही संधी म्हणून बघतो आणि अशा वेळेला नक्कीच आम्हाला असं वाटतं की येणारे जे पर्यटक आहेत किंवा इव्हन रत्नागिरीमधले जे सुद्धा ग्राहक आहेत आमचे, त्यांना सुद्धा चुलीवरचं जेवण हे नक्की आवडेल। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।